अखेर शरद पवारांनी पक्षात भाकरी फिरवली। गेल्या अनेक वर्षांपासून प्रदेशाध्यक्ष पदावर असलेल्या जयंत पाटलांची जागा आता शशिकांत शिंदेंनी घेतली। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जयंत पाटलांनी प्रदेशाध्यक्ष पदावर राहण्याचा एक प्रकारे विक्रमच केला। आता ते भाजपमध्ये जाणार की पवारांसोबत राहणार ही चर्चा सुरूच राहणार आहे। तर दुसरीकडे अतिशय कठीण काळात शशिकांत शिंदे यांच्यावर पदाची धूर आली आहे। आव्हानांवर मात करत शिंदे पक्षाला नवी झळाळी देणार का हे पाहायचं आहे। याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। जयंत पाटलांच्या राजीनाम्याची चर्चा कालपर्यंत फेटाळणाऱ्या पवारांच्या राष्ट्रवादीत अखेर खांदेपालट झाली। गेले जवळपास 7 वर्षांहून अधिक काळ राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावर असलेले जयंत पाटील अखेर पायउतार झाले आणि पवारांनी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवली। नव्या नेतृत्वाकडे बॅटन सोपवताना जयंत पाटील भावुक झाले। पक्षाच्या बैठकीतल्या निरोपाच्या भाषणात जयंत पाटील काय म्हणाले पाहूया। माझी कोणतीही संघटना नाही, वेगळा गट नाही, असलं पाप कधी केलं नाही। 2633 दिवस मी प्रदेशाध्यक्ष आहे। आता पदावरून बाजूला व्हायची ही योग्य वेळ आहे। सगळे सहकारी गेले तरी एकनिष्ठ राहण्याचा निर्णय घेतला। बायकोला सांगितलं 7 वर्षात एकदाही सुट्टी घेतली नाही। 2 खासदार असलेला भाजप मोठा होऊ शकतो तर 10 आमदार असलेला आपला पक्ष मोठा का होऊ शकत नाही। अजित पवारांसह अनेकांनी साथ सोडल्यानंतरही जयंत पाटील पवारांशी कायम एकनिष्ठ राहिले। पवारांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांची मनधरणी करताना भावुक झालेले जयंत पाटील अवघ्या महाराष्ट्रानं पाहिले। तरीही अलीकडच्या काळात पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदी राहूनही जयंत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होत असते। मंत्रिमंडळाच्या टॉपच्या खात्यावरून पाटलांचा प्रवेश रखडल्याचं बोललं जात आहे। खुद्द जयंत पाटलांनी ही चर्चा फेटाळली असली तरी आता पदमुक्त झाल्यामुळे त्यांची वाटचाल काय असेल हे पाहावं लागेल। मी राजीनामा दिलेला नाहीये, पण उद्या आमची पक्षाची अंतर्गत पक्षाची बैठक आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आज अध्यक्ष आहे। मी त्या पक्षाचं काम करतोय। शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे आम्ही कार्यकर्ते आहोत। पक्षात मोठी जबाबदारी मिळालेले शशिकांत शिंदे यांनी आता पवारांप्रमाणेच महाराष्ट्र पिंजून काढून पक्षाचा कायापालट करण्याचा निर्धार केलाय। सामान्य कुटुंबातला नेता कसा होतो हे आर पाटलांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। तशा पद्धतीचं काम करून सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या प्रश्नासाठी शासनाच्या आणि सरकारच्या चुकीच्या धोरणाच्या विरोधात या महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न आता आहेत। त्याच्या विरोधात आवाज तर उठवेल, वेळ पडली तर रस्त्यावर उतरून या सरकारच्या विरोधामध्ये महाराष्ट्राच्या जनतेची जागृती करेल अशा प्रकारची ग्वाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी देऊ इच्छितो। महिनाभरामध्ये पक्षाने जी जबाबदारी दिलेली आहे ती पक्षाची जबाबदारी पार पडत असताना, राज्याच्या असलेला दौरा करत असताना पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न मी करेल। अजित पवारांच्या बंडानंतर पवारांच्या राष्ट्रवादीची परिस्थिती ही काहीशी नाजूक आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये पवार गटाला मोठं यश प्राप्त झालं, पण याच्या उलट विधानसभेमध्ये मोठा मार देखील खावा लागला। या सगळ्याचं गणित बघता आता शशिकांत शिंदे यांना अध्यक्षपदाची जबाबदारी दिली आहे। पवारांच्या राष्ट्रवादीत येत्या काही दिवसात आणखी फेरबदल होणार असल्याचं समजतंय। पक्षाच्या मुख्य सचिवपदी आमदार रोहित पवार यांची नियुक्ती होणार आहे। पक्षातील सर्व आघाड्यांचे प्रमुख म्हणून रोहित पवार यांच्याकडे जबाबदारी दिली जाणार आहे। जयंत पाटील आणि रोहित पवार यांच्यात पक्षात शीतयुद्ध सुरू होतं। त्यामुळे जयंत पाटील पदावर असेपर्यंत रोहित पवार यांच्याकडे पक्षात जबाबदारी देण्यात आली नव्हती। विधानसभेला जे काय वातावरण हे सत्तेतल्या लोकांनी केलं त्याच्यामुळे दुर्दैवाने आपल्याला पराजय सुद्धा बघायला लागला। पण या कठीण काळामध्ये आदरणीय पवार साहेबांबरोबर भक्कमपणे जयंत पाटील साहेब उभे राहिलेत, संघटना उभी राहिली। कदाचित पवार साहेबांबरोबर गेले 30-35 वर्ष हे जयंत पाटील साहेब खांद्याला खांदा लावून भक्कमपणे काम करत आलेले आहेत। त्यांचं काम, त्यांचं कार्य, त्यांचं या
पक्षासाठी कॉन्ट्रीब्युशन हे फार मोठं आहे. जयंत पाटलांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कारकिर्दीत पक्षानं अनेक चढउतार पाहिले. आता शशिकांत शिंदेंपुढं सगळ्यांना सोबत घेऊन पक्षाला नवसंजीवनी देण्याचं आव्हान आहे. निलेश बुधावले, एबीपी माझा, मुंबई. बातमी आहे मीरा भाईंदरमधून. काबाड कष्ट करून मिळवलेल्या पैशातून तुम्ही आम्ही कर भरत असतो. यातून चांगल्या सोयी